नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण सराव एके सराव या लेक्चर सिरीजमध्ये भेटतोय। यामध्ये आपण जे आपले मुख्य सब्जेक्ट आहेत त्याच्यामधल्या महत्त्वाच्या घटकांवरती प्रश्न उत्तर घेत असतो। तर आज आपण मुख्यमंत्री हा विषय निवडलाय। यापूर्वी एक लेक्चर मी ऑलरेडी घेतलेलं आहे ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांविषयीच्या सगळ्या महत्त्वाच्या तरतुदी, त्यांची नियुक्ती, शपथविधी, त्यांच्या संदर्भातचं महत्त्वाचं कलम, अधिकार व त्यांचं कार्य हे सगळे ऑलरेडी आपण त्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे। मी त्या लेक्चरची लिंक इथे या कोपऱ्यामध्ये देईल, तुम्ही ते लेक्चर बघा म्हणजे हे लेक्चर कंटिन्यू करताना तुम्हाला प्रश्न उत्तर फ्लो मध्ये समजतील। त्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण काही प्रश्न घेतले होते पण वेळ थोडा अपुरा होता, म्हणून मी म्हटलं होतं की बाकीचे राहिलेले क्वेश्चन्स तुम्हाला जर सॉल्व्ह नसतील झाले तर मी घेईल। तर बऱ्याचशा जणांचे तसे मेसेज आहेत की हे लेक्चर मी कंटिन्यू करावं, तर म्हणून हे राहिलेले जे प्रश्न आहेत हे या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे। अतिशय महत्त्वाचे क्वालिटी इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा। थोडक्यात मी रिवाइज करतोय आपण काय काय बघितलं। आपण कलम 163 आणि 164 बघितलंय। 163 नुसार राज्यपालांना त्यांच्या कार्यामध्ये सहकार्य करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी एक कॅबिनेट असेल आणि त्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतील अशी तरतूद कलम 163 मध्ये। कलम 164 मध्ये गव्हर्नर हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील आणि गव्हर्नरच मंत्रिमंडळाची पण नियुक्ती करतील, पण त्याच्यासाठी मुख्यमंत्री त्यांना ऍडवाइस करतील, सल्ला देतील, अशा प्रकारची तरतूद 164 सबकलम 1 मध्ये आहे। मुख्यमंत्र्यांच्या नियुक्ती संदर्भात घटनेमध्ये काही डिटेल दिलेले नाहीये, फक्त एक परंपरा आहे की राज्यपाल जो पक्ष बहुमतामध्ये आहे त्या पक्षातील नेत्याला मुख्यमंत्री बनण्याची शिफारस करू शकतात किंवा त्याची नेमणूक करतात। ठीक आहे, ज्यांना बहुमत नाहीये मग त्यावेळेस काय करतील, राज्यपाल हे स्वतःच्या विवेकाचा वापर करून कुठल्या तरी एका पक्षातील किंवा ज्या पक्षांची युती आहे त्या पक्षातील एका नेत्याला मुख्यमंत्री म्हणून निवड करू शकतील। त्यानंतर जो व्यक्ती हा मुख्यमंत्री बनणार आहे तो राज्यामधल्या कुठल्याही दोन्ही सभागृहांचा सदस्य असला तरी चालतो। जर शपथ घेताना म्हणजे ऍज अ मुख्यमंत्री तो बनताना जर तो या दोन्ही सभागृहांचा, म्हणजे दोन सभागृह कुठले असतात राज्यामध्ये, जनरली विधानसभा आणि विधान परिषद असतात, तर याच्यामध्ये जर तो सदस्य नाहीये आणि तरी त्याला मुख्यमंत्री बनवता येतं का, तर हो बनवता येतं, पण पुढच्या 6 महिन्यांच्या आत त्या व्यक्तीला दोन्हीपैकी कुठल्या तरी एका सभागृहाचं सदस्यत्व मिळालं पाहिजे। ओके, विधिमंडळाचं किंवा म्हणजे विधानसभेचं किंवा विधान परिषदेचं। ओके, मुख्यमंत्र्यांची कार्य आपण बघितली की सगळे निर्णय तर मुख्यमंत्रीच घेतो, पण बिल हे राज्यपालांच्या नावावरती फाटत असतं। म्हणजे काय की प्रत्येक वेळेस राज्यपालांना सांगून तो निर्णय कंप्लीट करत असतो। ओके, आता मुख्यमंत्री या पदासंदर्भात आपण काही क्वेश्चन बघणार आहे। पहिला क्वेश्चन इथं ऑलरेडी दिलेला आहे, मी तो मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा घेतलाय। इथं पंतप्रधानांची नावं दिलीत आणि यापैकी कोण पंतप्रधान असे आहेत की जे आधी मुख्यमंत्री होते हे या प्रश्नामधून दिलेलं आहे। त्यानंतर हा एक प्रश्न आपण बघितला ज्याच्यामध्ये संसदीय प्रणाली आणि अध्यक्षीय प्रणालीमध्ये राज्यपालांचा दर्जा काय असतो हे इथे या प्रश्नामध्ये दिलंय। जसं की संसदीय प्रणाली भारतामध्ये आहे आणि राज्यपालाचा दर्जा हा भारतामध्ये कसा आहे, तर तो एक नामधारी प्रमुख असतो। त्या उलट अमेरिकेचे आपण कंपॅरिझन बघितलं होतं। अमेरिकेमध्ये अध्यक्षीय प्रणाली आहे आणि तिथं जे राज्यपाल किंवा गव्हर्नर हे जे पद आहे हे भारतात राज्यपाल अधिक मुख्यमंत्री यांचा दर्जा असलेलं पद आहे। म्हणजेच अध्यक्षीय लोकशाहीमध्ये राज्यपाल हा त्या राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो, कार्यकारी विभागाचा ऍक्च्युअली तो प्रमुख सुद्धा असतो, नामधारी प्रमुख सुद्धा असतो, वास्तव प्रमुख सुद्धा आहेच। ठीक आहे, त्यानंतर आपण एक क्वेश्चन ऑलरेडी बघितलाय। 164 कलमाचा याच्यात उल्लेख आहे, राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील वगैरे, आणि अमेरिकेत मुख्यमंत्र्यांची निवड प्रत्यक्ष रीतीने केली जाते हे विधान दिलं होतं। हे विधान चुकीचं आहे, कारण अमेरिकेत सुद्धा मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा राज्यपालांची निवड ही अप्रत्यक्षरित्याच होते। ठीक आहे, आता आपण राहिलेल्या प्रश्नांकडे येतोय। त्यातला पहिला प्रश्न बघा, मुख्यमंत्री निवडी संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने ओळखा। पहिलं विधान, संसदीय शासन प्रणालीच्या संकेतानुसार राज्यपालाने राज्य विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले पाहिजे। आता हे प्रश्न बघत असताना आपण जर प्रत्येक विधान योग्य अयोग्य करत जर गेलो ना तर आणखीन जास्त इंटरेस्ट येईल, आणखीन मुद्दे समजतील। तुम्ही एक काम करत चला, ज्यावेळेस मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दाखवतोय त्यावेळेस स्क्रीन पॉज करा, व्हिडिओ पॉज करा, एकदा स्वतः क्वेश्चनला वाचा आणि तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह होतोय का हे पण चेक करा ना। थोडा तुमचा अभ्यास किती झालाय हे तुम्हाला कळेल, त्याचबरोबर तुमचं वाचन होईल। बऱ्याचशा जणांचा वाचनाचा कंटाळा हा त्यांचे मार्क कमी करायला कारणीभूत ठरणार आहे, त्यामुळे मी सांगतोय प्लीज वाचन करा। हा प्रश्न तुम्ही स्वतः वाचा,
क्वेश्चनला कुठेतरी लिहून ठेवा, म्हणजे आन्सर तुमचं जे आहे ते कुठेतरी लिहून ठेवा, नंतर क्रॉस चेक करा. पहिलं विधान जर बघितलं तर विधान पहिलं योग्य आहे, कारण आपल्या देशामध्येच संसदीय शासन प्रणालीचं जर तुम्ही उदाहरण बघितलं तर आपल्या देशाच्या संसदीय शासन प्रणालीच्या संकेतानुसार आपले राज्यपाल जे असतात हे राज्य विधानसभेमध्ये जो पक्ष बहुमतात आहे तर त्या पक्षाच्या नेत्याची मुख्यमंत्री पदावरती नियुक्ती करतात. हे विधान योग्य आहे. दुसरं विधान, विधानसभेत कोणत्याच पक्षाला सुस्पष्ट बहुमत नसेल तेव्हा राज्यपाल त्यांचा विवेकाधिकार वापरून मुख्यमंत्र्यांची निवड व नियुक्ती करू शकतात. हे सुद्धा विधान करेक्ट आहे ना. आपण याच्यासाठी ए बी सी असं 3 पक्षांचं उदाहरण बघितलं बघा, ज्याच्यामध्ये समजा त्या राज्यात एकूण 50 जागा आहेत, तर बहुमत कितीला होईल? 26 जागांना ना. म्हणजे कुठल्या एका पक्षाला जर 26 जागा असतील तर बाय डिफॉल्ट त्या 26 जागांमुळे तो बहुमतात येतोय आणि त्याच्यातलाच एक मुख्यमंत्री बनणार आहे. पण आपण ए बी सी असे 3 पक्ष बघितले होते. ए पक्षाला आपण 20 जागा निवडून दिल्या, बी ला आय थिंक 17 आणि सी ला 13. तर ए बी आणि सी याच्यापैकी कुठल्यालाच क्लिअर मेजॉरिटी नाहीये, 26 पेक्षा जास्त कुणालाच नाहीये. मग काय करतील? बी आणि सी ची समजा जर युती झाली असेल तर त्यांचा एकूण नंबर किती होतोय? 30 होतोय ना. मग राज्यपाल हे जे बहुमत, म्हणजे एकाही पक्षाला बहुमत नाहीये, तर पहिले तर ते ए पक्षाला पण चान्स देऊ शकतात की तुमचा मुख्यमंत्री बनवा, आणि त्याला फ्लोअर टेस्टला सामोरं जावं लागणार. म्हणजे त्या ए पक्षाच्या नेत्याला प्रूव्ह करावं लागेल की आमच्याकडे बाबा बहुमत आहे, आम्हाला सी कडून मागून पाठिंबा आहे किंवा बी कडून पाठिंबा आहे, असं मे बी त्यांना फ्लोअर टेस्टच्या माध्यमातून प्रूव्ह करावं लागेल. किंवा जर बी आणि सी या पक्षांनी जर युती केली तर त्यांची मेजॉरिटी होतीये आणि त्याच्यामुळे राज्यपाल हे बी आणि सी मधल्या नेत्याला मुख्यमंत्री या पदावरती शपथ देतील किंवा नियुक्त करतील. ठीक आहे. त्यामुळे दुसरं विधान सुद्धा योग्य आहे. आता डायरेक्टली पर्याय जर बघितले, ए बी सी डी दिले तिथं, तर ए आन्सर असू शकतं. बी आणि सी डायरेक्टली इलिमिनेट होतील, कारण बी मध्ये 1 नाही, 1 नाही दिलेला, त्याच्यामुळे बी हा इलिमिनेट होईल. सी मध्ये 2 दिलेला नाहीये, 1 and 3 ओनली म्हणलंय, त्याच्यामुळे सी पण इलिमिनेट होतोय. म्हणजे एकतर आन्सर ए असू शकतं किंवा डी. आता हे पर्याय बघितल्यानंतर समजा एक्झाम मध्ये तुम्हाला वेळ वाचवायचा आहे, तुम्ही काय कराल? थोडा विचार करा. तिसरं चौथं विधान सिक्वेन्सनी बघाल का डायरेक्टली चौथ्यावरती जम्प कराल? तर मी डायरेक्टली चौथ्यावरती जम्प करल. चौथं विधान दिलंय, महाराष्ट्रात 1978 साली युतीच्या नेत्याला मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी बोलवले. हे विधान करेक्ट आहे. मग डायरेक्टली आपला आन्सर राहील पर्याय क्रमांक 4 किंवा डी, कारण 1, 2, 3 हे तर दोन्हीमध्ये कॉमन आहे, ए आणि डी मध्ये कॉमन आहे. चौथं विधान सुद्धा इथे योग्य असल्यामुळे आपण डायरेक्टली या प्रश्नामध्ये डी ऑप्शनला टिक करून यायचंय. ठीक आहे. तिसरं विधान तरी एकदा बघा तुम्ही, राज्यपाल सामान्यतः विधानसभेतील सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाच्या किंवा युतीच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करतो. करेक्ट आहे. हे आपण ऑलरेडी दुसऱ्या विधानाच्या एक्सप्लेनेशन मध्ये बघितलंय. ओके. तर महाराष्ट्रात 1978 ला युतीच्या नेत्याला मंत्रिमंडळ स्थापन करायचं, म्हणजे युतीचा मुख्यमंत्री होता, हे तुम्हाला कळालं असेल. पुढचा प्रश्न बघा. विधान 1, जेव्हा विद्यमान मुख्यमंत्र्याचे आकस्मिक निधन होते तेव्हा राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात. विधान 2, परंतु जर सत्तारूढ पक्षाने नव्या नेत्याची निवड केली तर त्याची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याव्यतिरिक्त राज्यपालाला पर्याय नसतो. तर ही दोन्ही विधानं ना अगदी बरोबर आहेत. टेक्निकली दोन्ही विधानं घटनेला धरून आहेत, योग्य आहेत. म्हणजेच जेव्हा इन केस जर जे पदावरती आहेत अशा मुख्यमंत्र्याचं काही कारणास्तव निधन झालं तर राज्यपाल हे काळजीवाहू मुख्यमंत्र्याची नियुक्ती करू शकतात. दुसऱ्या विधानामध्ये जे दिलंय ना, पण जो सत्तारूढ पक्ष जो आहे, ज्या पक्षाचे मुख्यमंत्री होते, तो पक्ष जर स्वतः एका नव्या नेत्याची निवड करतील आणि जर सांगितलं की हे आमचे पक्ष नेते आहेत आणि यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करा, तर राज्यपाल ते नाकारू शकत नाहीत. राज्यपालांना जे पक्षाने दिलेला जे व्यक्ती आहे तर त्यालाच मुख्यमंत्री करावं लागतं. ठीक आहे. दुसरा पर्याय त्यांच्याकडे नसतो. दोन्ही विधानं करेक्ट आहेत. मग इथं असा पर्याय निवडा ना की ज्याच्यामध्ये 2 विधानं बरोबर दिलीत. अ आणि ब ही दोन्ही विधानं किंवा दोन्ही पर्याय हे आपले आन्सर असू शकतात. क आणि ड इलिमिनेट होऊन जातील, कारण क मध्ये 2 चूक दिलंय आणि ड मध्ये 1 चूक दिलाय, त्यामुळे क आणि ड इलिमिनेट होतील. आता थोडं या ऑप्शनला ट्रिकी केलेलं आहे एक्झाम मध्ये. ऑप्शन आपल्याला हे तर माहिती आहे की दोन्ही विधानं करेक्ट आहेत. ऑप्शन मध्ये काय ट्रिकीपणा केलाय हे बघा. पहिलं ऑप्शन दिलंय की दोन्ही विधाने बरोबर आहेत, विधान 2 हे विधान 1 चे स्पष्टीकरण आहे असं घालून कन्फ्युजन केलंय. मग आता हे विधान चुकीचं आहे, म्हणजे अ पर्याय आहे तो चुकीचा आहे, कारण विधान 2 किंवा विधान 1 हे एकमेकांचे इथं स्पष्टीकरण देत नाहीत.
ठीक आहे, दोन्ही विधानं करेक्ट आहेत, परंतु 2 हे विधान 1चं स्पष्टीकरण नाहीये. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक किंवा बी जो ऑप्शन आहे हा आपला करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न दिलाय, विधान 1, मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्याने विधानसभेत बहुमत सिद्ध केले पाहिजे. असं कुठं आहे का बरं? मुख्यमंत्री पदावरती नियुक्त होण्यापूर्वी ते करायचे नाही. राज्यपाल एखाद्याला जर समजा बहुमत नाहीये किंवा सिद्ध करता येणार नाही असं वाटतंय तरी सुद्धा नियुक्ती करू शकतात. मुख्यमंत्री बनल्यानंतर एक पिरियडमध्ये त्याला स्वतःचं बहुमत सिद्ध करावं लागतं. ठीक आहे, त्यामुळे विधान 1 चुकीचं आहे. विधान 2, राज्यपाल अगोदर मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करू शकतो व त्यानंतर योग्य कालावधीत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतो. तर विधान 2 करेक्ट आहे ना. आता मी तेच तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलंय. हे लेक्चर फास्ट होतंय का योग्य स्पीड चालू आहे हे मला तुम्ही प्लीज कमेंट करून कळवा. कारण कसं आहे ना, ऑलरेडी आपण याच्यावरती एक लेक्चर बघितले, त्याच्यामुळे माझा फ्लो थोडा स्पीड जास्त असू शकतो. आणि जनरली प्रश्न आणि ऑप्शन्स बघितले ना की ते आपण एक्झाम मोडमध्ये जातो. म्हणजे माझं तसं होतं की मी एक्झाम मोडमध्ये जातो. मग एक्झाम मोडमध्ये मी थोडासा फास्ट असतो, थोडा वाचनाची स्पीड वाढवतो, थोडं आकलन पटपट शब्दांचं करून घेतो, म्हणजे माझा कमी वेळामध्ये पेपर सगळा बघून होईल अशा पॉईंट ऑफ व्ह्यू निमित्त प्रश्नाला बघत असतो. ठीक आहे, तर हा माइंडसेट तुमचा पण होईल डेव्हलप. म्हणजे जर तुम्ही एक 2-4 एक्झाम दिल्या असतील ना तर तो जो स्पीड आहे एक्झाम देण्याचा तो आपोआप डेव्हलप होतो. ओके, तर याच्यामध्ये जे करेक्ट उत्तर ते म्हणजे विधान 2 बरोबर आहे, तर विधान 1 चुकीचं, पर्याय क्रमांक किंवा बी ऑप्शन. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची विधाने ओळखा. 4 विधानं दिलीत. पहिलं विधान आहे, राज्य विधिमंडळाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीस मुख्यमंत्रीपदी नियुक्त करता येतं. करेक्ट आहे, तो विधिमंडळाचा सदस्य नसला तरी त्याला मुख्यमंत्री बनवता येतं, फक्त त्याला नंतर जाऊन 6 महिन्यांच्या आत कुठल्या तरी एका विधिमंडळाचं सदस्यत्व मिळवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे उद्या जाऊन मला मुख्यमंत्री बनता येतं का? हो, पक्षाची जर मर्जी झाली तर मी पण मुख्यमंत्री बनल, पण मला माझी आमदारकी प्रूव्ह करावी लागणार किंवा मला कुठं 6 महिन्यांच्या आत निवडून यावं लागणार आहे, सदस्यत्व मिळवावं लागणार आहे. ठीक आहे, दुसरं विधान, मात्र 6 महिन्यांच्या आत तो विधानसभेत निवडून येणं आवश्यक आहे. हे विधान योग्य आहे. तिसरं विधान काय दिलंय, मुख्यमंत्री हा फक्त विधानसभेचाच सदस्य असावा लागतो. तर विधानसभेचाच लागतो का? विधान परिषदेचा असला तरी चालेल ना? हो, चालतो. म्हणजे हे विधान फक्त विधानसभेचा सदस्य असावा असं जे दिलंय हे विधान चुकीचं आहे. आपल्याला या 4 विधानांपैकी चुकीचं विधान निवडायचं आहे. तर तिसरं वाक्य किंवा तिसरं विधान हे आपल्या पर्यायामध्ये असायला पाहिजे ना. तर पर्याय थोडेसे बघा, आपण पर्यायावरून याला सॉल्व्ह करू. ए विधान किंवा ए ऑप्शन 1, 2, 3. पहिले 2 विधानं चुकीची आहेत का? नाही, पहिली दोन्ही बरोबर आहेत, म्हणजे ए आपलं इलिमिनेट होतंय. बी बघा 2, 3, 4, दुसरं विधान बरोबर आहे ना, चुकीचं निवडायचं आहे. फक्त 3च पाहिजे होतं आपल्याला इथं, 3 किंवा 4च फक्त पाहिजे. बी पण इलिमिनेट होतंय. सी बघा फक्त 3 असू शकतं आपलं उत्तर, चौथं पण मे बी बरोबर असेल. डी ऑप्शन जर 3 आणि 4 दिलं तर कन्फ्युजन आहे, पण डी मध्ये तर 1 आणि 2च दिलंय, म्हणजे क्लिअर आपण सांगू शकतो आपला आन्सर आहे सी ऑप्शन. ठीक आहे, चौथं विधान वाचायची पण गरज नाहीये, एक्झाम मध्ये पण असंच सॉल्व्ह करायचंय. पर्याय बघून बरेचशी उत्तरं सॉल्व्ह होतात. ओके, तरी आपण इथं प्रॅक्टिस करतोय म्हणून चौथा पर्याय सुद्धा बघू. अनेक वेळा वरिष्ठ गृहाच्या सदस्याची ही मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर हे अगदी योग्य विधान आहे. आपल्या संसदीय शासन प्रणालीची एक पद्धत आहे किंवा एक परंपरा आहे, रीत आहे की वरिष्ठ गृहाच्या सदस्याची मुख्यमंत्री पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. हे विधान करेक्ट आहे. ठीक आहे, तर आपल्याला जे या प्रश्नामधून उत्तर द्यायचं आहे ते म्हणजे ऑप्शन सी. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करा. अ आणि ब 2 विधानं दिलीत. अ विधान आहे, पंतप्रधानांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. योग्य विधान आहे. जर पीएम मोदींनी जर राजीनामा दिला तर पूर्ण मंत्रिमंडळानेच राजीनामा दिला असा त्याचा अर्थ होतो. बी विधान, मुख्यमंत्री यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा समजला जातो. हे सुद्धा करेक्ट आहे. कारण ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण ज्यावेळेस हे पद अभ्यासतोय ना, तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे सायमल्टेनियसली अभ्यासायचे, कम्पेअर करत करत अभ्यासायचे, कारण दोघांमध्ये ऑलमोस्ट सगळ्या ज्या तरतुदी आहेत ह्या सिमिलर आहेत. ठीक आहे, तो इथं जर राज्याचा जो प्रमुख असतो तर कार्यकारी प्रमुख, तर तो मुख्यमंत्री असतो. तसा केंद्राचा किंवा देशाचा जो कार्यकारी मुख्य प्रमुख आहे, वास्तव प्रमुख आहे, तर तो पंतप्रधान असतो. पण जे ऍक्च्युअल मध्ये पदाचा मान जो आहे ना, तर तो राज्यामध्ये राज्यपालांचा आणि केंद्रामध्ये राष्ट्रपतींचा आहे. ते नामधारी प्रमुख आहेत. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. इथं जोड्या लावायच्यात.
एका बाजूला राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री असं दिले, पदं दिलेली आहेत. एका बाजूला ते कोणते प्रमुख असतात असं दिलेलं आहे. आपण आत्ताच बघितलं ना, राष्ट्राचा प्रमुख कोण आहे? तर राष्ट्राचा प्रमुख असतात राष्ट्रपती. ते शासनाचे प्रमुख नाही आहेत. पण केंद्र शासनाचा प्रमुख कोण असं इथं जे दिलंय ना, म्हणजे वन जे दिलंय केंद्र शासनाचा प्रमुख, तर ती पेअर मॅच होईल पंतप्रधानांसोबत. राष्ट्राचा प्रमुख राष्ट्रपती, पण केंद्र शासनाचा प्रमुख पंतप्रधान. राज्यपाल हे कशाचे प्रमुख असतात? राज्याचे प्रमुख असतात. राज्य शासनाचे प्रमुख कोण असतात? मुख्यमंत्री. ओके, हा फरक तुमच्या लक्षात येतोय का? थोडा नीट विचार करून हा फरक समजून घ्या. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण राज्यपाल आणि मंत्री परिषद यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावतात? तर त्याचं उत्तर आहे मुख्यमंत्री. हे आपण आय थिंक लेक्चरच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री या पदाचं इंट्रोडक्शन देतानाच बघितलं होतं की हे राज्यपाल आणि मंत्री परिषद किंवा मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावतात. ठीक आहे, हा प्रश्न आयोगाने ॲज इट इज विचारला होता. असाच एक आणखीन एक प्रश्न आहे, राज्यपालांच्या संबंधात मुख्यमंत्र्यांची खालीलपैकी कोणती कर्तव्य समाविष्ट आहेत? तर मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालांना कळवणं हे काम आहे का मुख्यमंत्र्याचं? हो, हे आपण मुख्यमंत्र्यांच्या कार्यांच्या अंतर्गत बघितलंय की मुख्यमंत्री हे सगळं काम अगदी राज्यपालांना सांगून करतायत. अशा प्रकारे तरतुदी केल्यात. म्हणजे जे काही मुख्यमंत्री करतील किंवा जे काही मंत्रिमंडळ करणार आहे तर ते सगळं मुख्यमंत्र्यांनी येऊन राज्यपालांना सांगायचं की बाबा आमच्या मंत्रिमंडळाने असं असं केलंय, तर ते बघा योग्य आहे, इथं सही करा. तर हे काम मुख्यमंत्र्यांचं आहे. त्याच्यामुळे किंवा ए जे सेंटेन्स आहे हे योग्य आहे, कर्तव्यांमध्ये समाविष्ट होतंय. ब विधाने, घटनात्मक तरतुदीनुसार राज्याचे सरकार काम करीत नाही अशी राष्ट्रपतींकडे शिफारस करण्याचा राज्यपालांना सल्ला देणं हे सुद्धा काम मुख्यमंत्री करतात. सी, राज्याच्या प्रशासनासंबंधी राज्यपाल जी माहिती मागतील ती राज्यपालांना पुरवायची आहे. हे सुद्धा काम मुख्यमंत्र्याचं आहे. राज्यपाल म्हणतील तेवढी माहिती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाला द्यायची असते. राज्य शासनामध्ये नियुक्त्या करताना राज्यपाला सल्ला देणे. तर राज्य शासनामध्ये म्हणजेच मंत्रिमंडळामध्ये ज्या काही नियुक्ती केल्या जातात तर त्यावेळेस मुख्यमंत्री राज्यपालांना सल्ला देतात. हे सुद्धा विधान करेक्ट आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 ABCD ही चारही विधानं ही मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिलीत. तर इथं तुम्हाला मुख्यमंत्र्यांची कर्तव्य हा पॉइंट क्लिअर होईल. ओके, असंच प्रश्न उत्तरांचा अभ्यास तुम्ही इतर सब्जेक्टसाठी सुद्धा करा. म्हणजे काय होईल ना, प्रश्न सॉल्व्ह करताना तो सब्जेक्ट मधला तो मुद्दा तुमचा क्लिअर होत जाईल. या एका प्रश्नामधून बघा ना, मुख्यमंत्र्यांची कर्तव्य किंवा त्यांचे जे कार्यक्षेत्र आहे हा सगळा मुद्दा तुमचा इथं कव्हर होतोय. ओके, पुढचा प्रश्न बघा, मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक नाहीत? इथंच गंमत केली आयोगाने. इथं ABCD हे विधान वाचणं लांबच राहतं. कन्फ्युजनच इथं पोरांचं सुरू होतंय की बिनचूक नाही म्हणजे काय असतं. सरळ सरळ लिहावं ना, चुकीचं आहे किंवा योग्य अयोग्य ओळखा, चुकीचं किंवा बरोबर ओळखा, असं काहीतरी लिहावं ना. हे बिनचूक नाहीत म्हणजे काय? बिनचूक म्हणजे काय? बिनचूक म्हणजे ज्याच्यात चूक नाही असं म्हणजे बरोबर. बरोबर नाहीत म्हणजे काय? चुकीचं. तर खालीलपैकी कोणतं चुकीचं विधान आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. हे आता लिहून ठेवायचं कुठेतरी. मला या 4 विधानांपैकी चुकीची विधानं निवडायची आहेत. अविधान बघा, शासनाच्या ध्येय धोरणांची विधिमंडळात घोषणा ते करतात. मुख्यमंत्री ही घोषणा करतात ना? हो करतात. हे विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं निवडायचंय. तर पर्याय पहिल्यांदा आपण एलिमिनेट करू, जरा काम आपलं सोपं करू. ऑप्शन 4 एलिमिनेट होऊन जाईल. A आणि C दिलंय. A आपलं बरोबर आहे ना, आपल्याला चुकीचं निवडायचंय. फक्त B मे बी असू शकतं, फक्त C असू शकतं. B आणि C म्हणजे पहिले 3 पर्याय हे आपलं उत्तर असू शकतं. ठीक आहे, B ऑप्शनकडे येऊ म्हणजे आपले आणखीन चान्स वाढल. B ऑप्शन दिलाय, राज्य शासनाचा तो प्रमुख प्रवक्ता असतो. मुख्यमंत्री असा असतो का? हो, मुख्यमंत्री हा राज्य शासनाचा प्रमुख प्रवक्ता आहे. म्हणजे राज्य शासनाचा तो मुख्य सीट वरती बसलेलाच आहे. ठीक आहे, तर त्यामुळं 1 आणि अ आणि 2 ही दोन्ही विधानं बरोबर निघालीत. चुकीचं निवडायचं होतं. पर्याय जर तुम्ही बघितलं तर फक्त D कुठं दिलंय का? नाही दिलं. म्हणजेच मी ऑप्शन 3 सोबत जाईल. एक्झाम मध्ये माझा वेळ वाचणार आहे. मी C आणि D हे विधानं वाचली सुद्धा नाहीये, पण तरी माझा आन्सर योग्य आलं की नाही? तसंच एक्झाम मध्ये तुम्ही पण करायचं आहे. थोडी याच्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. तुम्हाला वाटेल की हे प्रश्न मी ऑलरेडी प्रिपेअर करून आलोय की काय, तर नाही.
हे मी प्रिपेअर वगैरे केलं नाहीये. ही क्वेश्चनची पूर्ण जी स्लाइड आहे ही आमच्या टीमकडून मला दिलेली असते आणि माझ्याकडे पण तुम्हाला माहिती थोडा कमी वेळ होता म्हणून मागच्या वेळेस पण लेक्चर हे घेतलं नव्हतं, कंटिन्यू केलं नव्हतं आणि आता सुद्धा एवढा काही वेळ नाहीये त्यामुळे मी रिवाइज वगैरे करत बसलो असं बिलकुल नाही. डायरेक्टली हे जे प्रश्न आहेत हे मी माझ्या अभ्यासाच्या आणि एक्झाम सॉल्व्हिंगच्या अनुभवावरून सॉल्व्ह केलाय. ठीक आहे. सी विधान तरी सुद्धा आपण बघूयात चुकीचं आहे की बरोबर आहे. निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून विधिमंडळ सदस्यांच्या अपात्रतेविषयी तो निर्णय घेतो. तर निवडणूक आयोगाशी सल्लामसलत मुख्यमंत्री करत नाहीत, ते निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप केल्यासारखं होईल. त्याच्यामुळे मुख्यमंत्री अशा गोष्टी करत नाहीत. आता याला थोडा विचार करा, प्रॅक्टिकली विचार करून बघा की जर मुख्यमंत्री जर तशा निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करत असतील तर मीडियामध्ये काय बोंबाबोंब होईल. विचार करा ना. म्हणजे हे जरी तुम्ही कुठं वाचलं नसेल तरी कॉमन सेन्स वापरा. बाबा मुख्यमंत्री जाऊन निवडणूक आयोगाची भेट घेत आहेत, त्यांना सल्ले देत आहेत, ह्या बातम्या जर मीडियामध्ये आल्या किती बोंबाबोंब होत, सगळं ते 9 PM ला तेच सुरू राहील. तर त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. म्हणजे मुख्यमंत्री असं काही निवडणूक आयोगाला जाऊन सांगत नाहीत की बाबा हे सदस्य पात्र आहेत की अपात्र आहेत, असं काही ते सांगत नाहीत. ठीक आहे. आणि डी आहे की सर्व सेवांचा तो राजकीय प्रमुख आहे. तर हे विधान सुद्धा योग्य आहे. म्हणजे आपल्याला जे चुकीचं विधान निवडायचं होतं ते आहे फक्त सी. ओके. तर आय होप मुख्यमंत्री या पदासंदर्भात आता जे काही प्रश्न आयोग तुम्हाला विचारेल तर ते तुम्ही अगदी व्यवस्थितपणे टॅकल कराल. थोडा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा जर तुम्ही सराव केला तर आणखीन चांगला तुमचा एक्झामसाठीचा अप्रोच बनेल. मार्क वाढण्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा वाढणार आहे. म्हणजे चांगले मार्क पडू शकतात. आणि एक लास्ट अटेम्प्ट आहे या मानसिकतेतून जर अभ्यास केला तर तुम्ही ते म्हणतात ना की जीवाचं रान केलंय, म्हणजे रात्रीचा दिवस केलाय, अशा म्हणी सगळ्या अप्लाय करा आणि त्याच्यानुसार अभ्यास करा. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.